तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण घरगुती साहित्यामध्ये साबण कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सोप बेस हे ऑनलाईन आपल्याला सहज मिळून जाणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे हळद, मसूरची डाळ, तांदूळ, ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स, काही ड्रॉप बदामाचं तेल आणि असे मोल्ड आपल्याला लागणार आहेत। हे मोल्ड नसतील तर तुम्ही घरगुती वाट्या देखील वापरू शकता। आता सोप बेसमधनं मी 100 ग्राम सोप बेस बाजूला काढला आणि त्याचे असे तुकडे करून घेतले। त्यानंतर मसुरीच्या डाळीमध्ये आणि तांदूळामध्ये पाणी घालून मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं। तुम्ही हे डाळ तांदूळ आदल्या दिवशी रात्री धुवून नंतर रात्रभर भिजत घालून मग मिक्सरला लावू शकता, पण आपण हे इन्स्टंट करत आहोत त्यामुळे याला अशा पद्धतीने केलं तरीही चालतं। मग मिक्सरमध्ये हे डाळ तांदूळ घातल्यानंतर याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। फक्त पाणी न वापरता आपल्याला यामध्ये गुलाबजलाचा वापर करायचा आहे। गुलाबजल देखील स्किनसाठी अतिशय छान असतं। बारीक केल्यानंतर आपल्याला याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे, त्यामुळे याची फाईन पेस्ट आपल्याला मिळते। त्यानंतर गॅसवर डबल बॉयलरच्या साहाय्याने आपल्याला जे सोप बेस आपण घेतला होता तो मेल्ट करून घ्यायचा आहे। अगदी 5 ते 10 मिनटात हा सोप पूर्णपणे मेल्ट व्हायला लागतो। एकदा का हा मेल्ट झाला की यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं साहित्य होतं डाळ तांदूळाचं ते त्यामध्ये 2 ते 3 चमचे घालायचे आहे आणि त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळदीला देखील आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला यात काही गाठी दिसत असतील तर त्या गाठी थोड्या वेळाने परत एकदा आपण हा सोप बेस जेव्हा गरम करणार आहोत तेव्हा या निघून जाणार आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲलोव्हेरा जेलचा वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे फ्रेश पान असेल तर त्याचं देखील जेल तुम्ही घेऊ शकता। बदामाच्या तेलचे काही ड्रॉप्स आपल्याला फ्रेग्रन्ससाठी त्यामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स आपल्याला कट करून यामध्ये घालायचे आहेत आणि हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण आता हे सेट व्हायला लागलेलं आहे। हिवाळ्याच्या दिवसात हे फार पटकन सेट होतं। थोडंसं गरम केलं की याच्या बघा आता हळदीच्या गाठी देखील यातनं निघून गेलेल्या आहेत। आता लगेचच याला आपल्याला वाट्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे। वाट्यांमध्ये ओतून घेतल्यानंतर यावर जो काही फेस असेल तो चमच्याच्या साहाय्याने हळूवार काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। 1 ते 1.5 तासानंतर हे सेट झालं आहे का हे आपल्याला एकदा तपासून बघून घ्यायचं आहे। तर एकदा ते पूर्णपणे सेट झालं असं आपल्याला वाटेल त्यावेळेला आपल्याला याला डिमोल्ड करायचं आहे। डिमोल्ड केल्यानंतर हा साबण आपल्याला अशा प्रकारे दिसू लागतो। हा अतिशय उत्कृष्ट साबण आपल्याकडे तयार झालेला आहे। अगदी घरगुती साहित्यात आपण हा साबण तयार केलेला आहे। कुठलंही केमिकल आपण यामध्ये वापरलेलं नाही आहे। फक्त केमिकल न वापरल्यामुळे याचा खूप असा फेस मार्केटमध्ये आपल्याला साबणं मिळतात तसा फेस आपल्याला नाही दिसणार, पण घरगुती साहित्यातलं घरगुती साबण हे आपल्या स्किनसाठी खूप छान आहे। त्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्कीच करून पहा।